मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत अमेरिकेतल्या टॉप 10 कॉलेजेसमधलं एक कॉलेज, ते म्हणजे UT ऑस्टिन. बघूया तिथली भव्य लायब्ररी, आरामदायी हॉस्टेल्स, मॉडर्न मेकर लॅब आणि 9th बिगेस्ट स्टेडियम इन द वर्ल्ड. बोलूयात अमेरिकेतल्या कॉलेज लाईफबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे UT ऑस्टिनची टूर. UT ऑस्टिन हे अमेरिकेतलं वन ऑफ द टॉप कॉलेज, वन ऑफ द टॉप युनिव्हर्सिटी आहे आणि त्याची टूर आपल्याला देणार आहेत यश साठे. थँक्यू सो मच यश. तर यश, तुझे खूप खूप आभार, तू आम्हाला वेळ दिलास. तर सगळ्यात पहिले आपल्याला UT ऑस्टिनमध्ये काय बघायचं? सो एक इथं स्पॉट आहे कॅम्पसवरती जिथं बरेच मुलं अभ्यास करतात. सो तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवील UT ऑस्टिनचा प्राईम स्टडी स्पॉट. मला आहे ना माझे कॉलेजचे दिवस आठवतात एकदम. आय एम फिलिंग यंग. हो, माझा डॅड तेच म्हणतो, हॉस्टेलचं लाईफ खूप मजा असते. हो, फार वेगळं असतं. तू पहिल्यांदा हॉस्टेलमध्ये राहतोयस, राईट? हो, पहिल्यांदा तुझा कसा एक्सपिरियन्स आहे UT ऑस्टिनचा? एकदम मस्त. UT ऑस्टिन लाईक म्हणजे खूप मस्त कॅम्पस आहे. इथं मुलं खूप नाईस असतात, फॅकल्टी पण खूप तुमचे प्रेम करतात तुमच्यावरती आणि स्वतःच्या मुलासारखं समजतात तुम्हाला. आणि मित्र पण इथले खूप काळजी घेतात तुमची, जर काही मदत लागला अभ्यासामध्ये. तू काय शिकतोय? सो मी शिकतोय मेकॅनिकल इंजिनिअरिंग. सो हा 4 वर्षाचा प्रोग्राम असतो आणि त्याच्यात माझं बॅचलर्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कम्प्लीट होतं. राईट. आपल्याकडचं इंजिनिअरिंग सारखं इंडियामधलं. आपण इथं जाऊया. सो ही लायब्ररी आपली? सो ही लायब्ररी आहे, मेन लायब्ररी कॅम्पसवरची आहे ही. आणि एक चांगलं काय केलेलं आहे की बरेच मुलांनी कंप्लेंट केले की लायब्ररी म्हणून आम्ही अभ्यासाला येतो पण बोलता खूप येत नाही, राईट? कारण लायब्ररीमध्ये आपल्याला क्वायट राहायला लागतं. सो युनिव्हर्सिटीने काय केलं, पॉलिसी की नॅक केली की एव्हरी अदर फ्लोअर, म्हणजे पहिली मजली क्वायट, बोलायचं नाही कोणी तिथं, विस्पर करायचं, खायचं नाही काय. मग दुसरी मजली बोलू शकतात तुम्ही, जे काय आहे ते तुमच्या मित्रांबरोबर बोलू शकतात, ग्रुप प्रोजेक्ट करू शकतात. तिसरा मजला परत क्वायट, अल्टरनेट केलं असं. आणि चौथा मजला सोशल फ्लोअर. आणि ॲज वेल ही बिल्डिंग जी आहे लायब्ररी, इट इज म्हणजे पूर्ण दिवस उघडी असते, 24/7. नेहमी उघडी असते. हे सगळे डेलने स्पॉन्सर्ड आहे. हे सगळे डेलचं स्पॉन्सर केले त्यांनी. हे इथं स्टडी काही स्पॉट्स आहेत आणि इथं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट जर काही प्रिंट करायचं असेल तर इथं तुम्हाला प्रिंट करता येतं. क्वाइट रूम आहे का? ही क्वाइट रूम आहे, पण ही युनिव्हर्सिटी फेडरल क्रेडिट युनियननी स्पॉन्सर केलेली आहे. आणि आपण डबल चेक करूया. सो हे इथं म्हणतात कोलॅबोरेटिव्ह स्टडी एरिया. सो इथं लाईक कुठे पण तुम्ही बोलायचं असेल तर तुम्ही इथं बोलू शकतात. आता सकाळी म्हणून भरपूर मुलं नाही आहेत इथं. नॉर्मली जेव्हा अभ्यास करतात मुलं तेव्हा संध्याकाळी जेव्हा त्यांचे क्लासेस संपलेले असतात किंवा एकदम सकाळी. सो मी जे प्रेझेंटेशन प्रॅक्टिस रूम पण आहे. सो हे मी म्हणलेले होते, हे स्टडी रूम्स आहेत, हे तुम्ही बुक करू शकतात. लार्जेस्ट रूम आहे 12 ऑक्युपन्सीचा, मग 8 ऑक्युपन्सीची एक रूम असते आणि मग 4 ऑक्युपन्सीची एक रूम असते. अरे वा. आणि इथं भरपूर बघितलं तर भरपूर टेबल्स आहेत हे करायला, अभ्यास करायला, व्हाईट बोर्ड्स, कॉर्नर्स. सो इथं सगळं ते आहे. सगळे पुस्तकं पण इथे, सगळे पुस्तकं आहेत सगळी इथं. इथं आपली मराठी पण पुस्तकं भरपूर आहेत, त्यांचं मराठीचे कॉमिक बुक कलेक्शन पण आहेत. अरे वा. आपण म्हणतो ना चिंटू, हिंदी दिसलं मला, हिंदी नाटकं. तर हे सगळं तू चेकआउट करू शकतो का? सगळे चेकआउट करू शकतो आणि इनफॅक्ट कोणी पण चेकआउट करू शकतं. मी पण. सो युनिव्हर्सिटी जी आहे ही युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ही म्हणतात पब्लिक युनिव्हर्सिटी. सो जे काही फॅसिलिटीज आहेत ते सगळे ओपन असतात पब्लिकसाठी, पब्लिकली अवेलेबल. सो ही जी लायब्ररी आहे ही ओपन असते पब्लिकसाठी, पण फक्त सर्टन आवर्सच्या मध्ये. सो म्हणजे दिवसामध्ये. रात्री जेव्हा जर तुम्हाला 3 वाजता येत असेल तेव्हा ते फक्त स्टुडंट्सला अलाउड असतं, बाकी कुठे नसतं अलाउड. पण साधारण म्हणजे तुम्ही जर इन्क्लोज एरियामध्ये जरी आत गेला तर साधारण असं दिसतं, सीटिंग असते, टेबल असते, आउटलेटच्या बरोबर चार्जर्स, एक TV स्क्रीन असतो आणि तुम्हाला जर वायरलेसली प्रेझेंट करायचं असेल तर त्याच्यावरती पण इन्स्ट्रक्शन असतात टीव्हीवरती. मला एखादी मराठी पुस्तक सापडलं तर लय मजा येईल. चालेल ना, आपण बघू शकतो इथं. मित्रांनो, आपण जरी लायब्ररीत असलो, ही लायब्ररीचा हा जो फ्लोर आहे हा सोशल आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला बोलता येतं. आणि जसं यश म्हटलं आधी की प्रत्येक अल्टरनेट फ्लोअरला त्यांनी सोशल क्वाइट असं केलं. त्याच्यामुळे त्याच्या खालचा आणि याच्या वरचा जो मजला आहे तिथे आवाज नाही करता येणार. इथे आम्ही बोलतोय ते अलाउड आहे. मला मराठी पुस्तकं दिसत आहेत. हे बघ, बालगंधर्व, दशक्रिया, शाळा, वा वा वा, जोगवा,
चांगली पुस्तकं पण आहेत हा एकदम. हो, सो सगळे भरपूर लँग्वेजेसचे पुस्तकं आहेत आमचे, लाईक जर्मन, इटालियन, कोकणी ग्रामर. साऊदी अरेबियन, हो सगळं. आता आपण यश कुठे जायचं आपण? या सो आता आपल्याला बरेच ऑप्शन्स आहेत. ऑन द वे आपण ज्या वॉकवे वरती गेलेलो तिथं आपण जाऊन आपल्याला युटीचा टावर लागू शकतो, विच इज द मेन स्टेपल. म्हणजे लाईक ते सगळ्या चित्रांमध्ये ते टावरचाच पिक्चर असतं, राईट? हो, तोच टावर. बरोबर. सो यश, युटी ऑस्टिन मध्ये काय काय शिकायला मिळतं अपार्ट फ्रॉम इंजिनिअरिंग? सगळं, म्हणजे जे काही तुम्हाला वाटेल जिथे शिकू शकतो तिथे शिकू शकतो. इथे एक प्रीमेडचा ट्रॅक आहे जे काय करायचं आहे, मेडिकलचा आहे, प्री लॉ ट्रॅक आहे, इथली बिझनेस स्कूल पण टॉप आहे युनायटेड स्टेट्स मधली. इथं फिल्म स्कूल पण आहे, राईट? फिल्म स्कूल पण आहे आणि इनफॅक्ट बऱ्याच ऍक्टर्स आहेत तिथनं ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि इथं क्लासेस पण शिकवतात. फॉर एक्झाम्पल मॅथ्यू मकॉनहे, बरोबर, तो इथलाच आहे, तो लॉंगहॉर्न. येस. आणि इथं तुम्ही जर ह्याच्या डावीकडे जर बघितलं तर इथं आमची रेड मकोम्स स्कूल ऑफ बिझनेस आहे. सो इथं ही जी आहे ही बिझनेस स्कूल आहे जी MBA वगैरे. बरोबर. आणि ही टॉप प्रोग्राम आहे युनायटेड स्टेट्स मध्ये. हो, नाईस. मित्रांनो, यश हा अमेरिकेत जन्मला आहे आणि इथेच वाढला आहे, पण तरी सुद्धा त्याची मराठी अतिशय छान आहे, जे तुम्ही बघू शकता. मला हे काय यश, हे वेल रेकग्नाइज्ड स्कूल वाईड जिम आहे, त्याचं नाव आहे ग्रेगरी जिम. इथं आणि मेनली इथं आमची नॅशनल व्हॉलीबॉल टीम इथं प्ले करते. विमेन्स व्हॉलीबॉल टीम टेक्सासची, ह्या युनिव्हर्सिटीची 4 टाइम नॅशनल चॅम्पियन झाले होते इन अ रो. 4 टाइम नॅशनल चॅम्पियन व्हॉलीबॉल. वाव. सो इथं ती आहे. इथं हा एक स्पॉट आहे मुलांसाठी जिथं ते व्यायाम करू शकतात. इथं रॉक क्लाइम्बिंग आहे, वेट लिफ्टिंग आहे, पूल आहे, इथं इनडोर पूल आहे, आउटडोर पूल आहे, ट्रॅक आहे आत. बिल्डिंग पण कसली मोठी आहे बघ ना, ह्यूज. इकडे आता हे काहीतरी मागे टूरवीर चालू आहे का रे? टूर चालू, बरोबर. भरपूर मुलं जी आहेत हायस्कूलमध्ये ते येतात आणि टूर घेतात युनिव्हर्सिटीची, जशी मी पण घेतलेली होती टूर युटीची. हे सगळे पॅरेंट्स दिसतात मला. हो, या पॅरेंट पण असतात, कारण एंड ऑफ द डे कसं आहे, बरेच मुलं जे असतात येतात युनिव्हर्सिटीला, पॅरेंट्सचे पैसे आहेत ना, तर म्हणून त्यांना पण बघायला पाहिजे की आपण जिथं कुठे चाललाय, बरोबर, आणि आपण जिथं पाठवतो ती चांगली शाळा आहे का त्यांच्यासाठी, खरंच अभ्यास करणार आहे का, मेन थिंग. पण युटी ऑस्टिनचं रेप्युटेशन इज व्हेरी गुड, राईट? व्हेरी गुड. आणि इंजिनिअरिंगच्या मध्ये अबव्ह 90% रिटेन्शन रेट आहे. म्हणजे 90% जे मुलं येतात ते डिग्री कम्प्लीट करतात. म्हणजे चांगलं क्वालिटी आहे, स्टुडंट ऑफ क्वालिटी पण चांगलं आहे, कॉलेज क्वालिटी पण चांगलं आहे, सगळंच उत्तम दर्जाचं आहे. बरोबर. तुझं एक टिपिकल डे कसा असतो यश? टिपिकल डे म्हणजे फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग तू काय करतो? मॉर्निंग टू इव्हनिंग. सो मॉर्निंग नॉर्मली उठतो मी. माझे लकीली मला स्केड्यूल जसं मिळालं तसे माझे खूप मॉर्निंग क्लासेस नाही आहेत, म्हणूनच आपल्याला आता भेटता येत. बरोबर. सो मला थोडा वेळ झोपता येतं, तेवढं चांगलं आहे. हे शेड्यूल तू मॅनेज करू शकतो? हे मी मॅनेज करू शकतो. आणि क्लासेस जे आहेत ते तुम्ही पिक करायचे कुठल्या वेळेला तुम्हाला घ्यायचे आहेत. गॅरंटी नसते की तुम्हाला त्याच वेळेला मिळेल, कारण रजिस्ट्रेशन लक्षात ठेवतो मी तर इथं 60,000 स्टुडंट्स आहेत कॅम्पसवरती. 60,000? हो. कॅम्पसवर? हो. सो रजिस्ट्रेशन करायला क्लासेसची तेवढं मुलं लागतं, त्यांना क्लासेस तेवढे मुलांना क्लासेस लागत असतात. बरोबर. सो असं नसतं की ऑलवेज तुम्हाला मिळणार, पण लकीली मला मिळाले मॉर्निंग क्लासेस नसतात. रेडी होतो आणि पहिल्या क्लासला सुटतो. पहिला क्लास नॉर्मली माझा इंजिनिअरिंग कॉम्प्लेक्समध्ये असतो, जो एकदम एंडला, जिथे तुम्हाला स्टॉप लाईट दिसत असेल, स्पीडवेच्या एंडला. तर क्लासेसला जातो. नॉर्मली 10 ते 6 पर्यंत क्लासेस असतात आणि पिरियॉडिकली मध्ये 10 ते 6, पण क्लासेसच्या मध्ये 2 तास किंवा 1 तासाचा ब्रेक मिळतो, जिथं तुम्ही खाऊ शकतात किंवा अभ्यास करू शकतात किंवा काय. मग मी आला परत डॉर्म मध्ये, तो अभ्यास मी साधारण करतो 6 ते 9 किंवा 10 वाजेपर्यंत रात्री. आणि ज्याला अभ्यास नसतो त्याला तो जो टाइम असतो तो मित्रांच्या बरोबर टाइम असतो. सो आपला डॉर्म मध्ये खालची मजलीवरती बिलियर्ड्सची रूम आहे, जिथे तुम्ही बिलियर्ड्स खेळू शकतात, किंवा बाहेर इथं फील्ड आहे जिथं फुटबॉल खेळतात. 11 वाजले असतात तोपर्यंत परत जायचं कम्प्युटरवरती, बघायचं की काय असाइनमेंट राहिलेत का, सबमिट करायचं का, उद्या काय करतोय आपण, काय टीचरनी काय ईमेल पाठवलाय काय, तर बघून घ्यायचं आणि मग वर जायचं बेडवरती झोपायचं. युटी ऑस्टिनच्या कॅम्पसची भारी गोष्ट ही आहे, मला असं वाटतं की
एकदम डाऊनटाऊन मध्ये हम्म. भरपूर कॉलेजेस नॉर्मली अमेरिकेमध्ये मी बघितलंय की जागा जास्त पाहिजे असते, त्याच्यामुळे थोडे ते आउटस्कर्ट्स मध्ये असतात किंवा बरोबर. थोडेच अवे फ्रॉम द हसल बसल. बरोबर. पण युटी इज लाईक राईट इन द ऍक्शन. आणि त्याच्याचमुळे बरेच मुलांना ॲडव्हान्टेज मिळतो, एस्पेशली स्टेम रिलेटेड फील्ड्समध्ये, कारण इथं भरपूर इंडस्ट्री असतात. हेल्थ सेक्टर, इंजिनिअरिंग कंपनीज, इथं गुगल आहे, इथं इंटेल आहे, बरोबर आहे. बरोबर. सो भरपूर असे जे कंपनीज आहेत डाऊनटाऊनमध्ये, ते युटीला खास येतात आणि मुलांना भेटतात आणि युनिव्हर्सिटीच्या मधनंच लगेचच त्यांना एम्प्लॉय करतात. बरोबर, रिक्रुटमेंट. कारण त्यांना माहिती आहे की ही जी युनिव्हर्सिटी आहे, जे मुलं ते करतात ते चांगले असतात आणि ते चांगले वर्कर असतात. सो इथं जर आपण बघितलं, हा आहे क्लॉक टॉवर मेन, आणि तुम्हाला दिसत असेल मेन बिल्डिंग वरती अक्षर लिहिलेले आहेत, ye shall know the truth and the truth shall make you free. सो बेसिकली म्हणजे काय की तुम्ही जे काही इथं शिकतात ते शिकून घ्या आणि त्या नॉलेजच्या मुळे तुम्ही सुटणार. आझादी. येस, भरपूर जुनी युनिव्हर्सिटी, भरपूर जुनी युनिव्हर्सिटी आणि वेल इस्टॅब्लिश युनिव्हर्सिटी. आणि इनफॅक्ट क्लॉक टॉवर परफेक्टली इनलाईन आहे कॅपिटलच्या बरोबर. ओ, ती समोरची बिल्डिंग जी आहे मित्रांनो, ती कॅपिटल बिल्डिंग आहे आणि ते कॅपिटल बिल्डिंगचा टावर आणि युनिव्हर्सिटीचा टावर हा एका रांगेत आहे असं. आणि तुम्ही असेल की एव्हरी क्वार्टर आवर क्लॉक टॉवर रिंग होते. ओ, एव्हरी क्वार्टर? या, नॉट ॲट द एव्हरी आवर. नाही, व्हेरी इंटरेस्टिंग. प्रत्येक 15 मिनिटाला मित्रांनो क्लॉक टॉवरचा आवाज येतो. म्हणजे पोरांना तेवढं पटापट टाइम. आणि पूर्ण एरिया हा हिलवर आहे, असं वर खाली आपण चाललोय. हा. सो जिथं साइडवॉक जो बांधलेला आहे तो आहे फ्लॅट, आणि त्या साईडला जे आहेत क्लासेस, तू जर नोटीस केलं ते डाऊन हिल आहेत. बरोबर. आणि ह्या साईडचे जे क्लासेस आहेत ते अप हिल आहेत. तर यश, मला हे सांग की जो नवीन विद्यार्थी येतोय, सपोज युटी ऑस्टिन मध्ये, आपल्या इंडियाचा सपोज कोणी आला, बरोबर, इथे सिक्युरिटी कसं आहे? म्हणजे सिक्युरिटीचा काय, म्हणजे भीती वाटते का पोरांना? कारण पहिल्यांदा तुम्ही घराच्या बाहेर एवढ्या लांब राहत असतात, आई वडिलांपासून लांब राहत. बरोबर. तर सिक्युरिटी सेफ्टीचा काय आहे? सो माझ्या एक्सपिरियन्समध्ये ही युनिव्हर्सिटी खूप सेफ आहे. बऱ्याच लोकांना मिसकन्सेप्शन वाटतं की आता ही युनिव्हर्सिटी डाऊनटाऊनमध्ये आहे आणि सेक्युलर एरियामध्ये नाही आहे, तर म्हणून इथं क्राईम असेल किंवा काय असं असू शकतो, प्रॉब्लेम असू शकतात. पण युनिव्हर्सिटीच्या अराउंड जे काही बिल्डिंग्स आहेत आणि जे पार्ट आहेत डाऊनटाऊनचे, तिथं मी काहीही डेंजरस काही एक्सपिरियन्स केलेलं नाही आहे. आणि जे कॅम्पसवरचे जे हेल्थ डिपार्टमेंट असती, पोलीस डिपार्टमेंट असती, ते खूप काळजी घेतात मुलांची आणि एवढं सेफ्टी ते केअर करतात मुलांसाठी की त्यांनी ओन पोलीस डिपार्टमेंट तयार केलेलं युनिव्हर्सिटीसाठीच. सो युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास पोलीस डिपार्टमेंट अशी नाव आहे. आणि ही कम्प्युटर सायन्सची बिल्डिंग आहे. आणि ही बिल आणि मिलिंडा गेट्स, बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशननी ही बांधली बिल्डिंग. सो हा पण एक आर्ट पीस आहे. हा सगळ्यात पॉप्युलर आर्ट पीस आहे कॅम्पसवरती, कारण इट्स जस्ट म्हणजे इंजिनिअरिंगचं फिट आहे. कॉलेजचं अकॅडमिक इयर जे असतं ते कसं असतं? केव्हा सुरू होतं आणि केव्हा संपतं? सो अकॅडमिक इयर नॉर्मली एंड ऑफ ऑगस्टमध्ये सुरू होतं. सो नॉर्मली लाईक ऑगस्ट 20th साधारण सुरुवात होती आणि मग एंड होती अर्ली मे मध्ये. सो May 5th to 9th मध्ये संपतं. सो तुमचे फायनल एक्झाम्स असतात May 1st to 5th आणि मग त्याच्यानंतर सुट्टी. तर तुला ऑलमोस्ट आता हे फर्स्ट अकॅडमिक इयर तुझं संपावर आलं. येस, बरोबर, 4 राहिलं. आणि तुम्ही जर हे समोर बघितलंय, ही बिल्डिंग दिसतीये तुम्हाला ह्या झाडींच्या मध्ये, ही आहे सगळ्यात नवीन इंजिनिअरिंगची बिल्डिंग, ज्याला आम्ही म्हणतो EER किंवा इंजिनिअरिंग एज्युकेशन रिसर्च सेंटर. EER. आणि इट्स फुल्ली डिझाईन ॲज अ एट्रियम स्टाईल बिल्डिंग. सो म्हणजे मध्ये ओपन एरिया आणि शेजारी क्लासेस. बिल्डिंगच्या आत एक ब्रिज आहे जे इंजिनिअरिंगच्या मुलांनी स्वतः बांधलं. म्हणजे स्वतः मटेरियल्स घेऊन, कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बरोबर काम करून, वेल्ड करून, सगळं त्यांनी डिझाईन करून इन्स्टॉल केले. सो ही EER आहे, ही सगळ्या मेजर्सला ओपन आहे, पण इट स्पेशलायझेस इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. सो इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये स्पेशलाइज करते. सो इथं जर तुम्ही वर बघितलं तर फुल एट्रियम स्टाईल डिझाईन आहे. वी आर सराउंडेड बाय क्लासेस. सो इथं जर तुम्ही बघितलं तर असा ओपन लेआउट आहे खूप एकदम. ते आपल्या मला सेंट्रल लायब्ररीची आठवण आली. आणि हा ब्रिज जो आहे दिसतो समोर, तोच तो ब्रिज आहे जो मी सांगितला, म्हटला तो इंजिनिअरिंग स्टुडंट्सनी तयार करून बांधला. 2 मजलीचा मेकर स्पेस आहे. ते वरती सगळे स्कूल आहेत का?
हां, सो वरती सगळे ते इलेक्ट्रिकल तुम्हाला जे काय म्हणजे चार्जर आणि ह्याच्यासाठी ते असे ओढून घेता येतात. सो वर स्टडी स्पेसेस तुम्हाला इंजिनिअरिंग डिझाईन किंवा बरेच सिनियर प्रोजेक्ट्स असतात तिथे ते करतात. आणि त्या खाली तुम्हाला रेझिन प्रिंटर्स दिसतात, ट्रेडिशनल प्लास्टिक प्रिंटर्स. त्याला तिथं राईट साईडला रेज 3D नावाचे प्रिंटर्स असतात, ते खूप मोठे प्रिंट्स करतात. आणि एकदम सगळ्यात राईटला तिथं लेझर कटिंग रूम आहे. आणि आत अजून डीप जाते ही मेकर स्पेस. मित्रांनो बघा किती सारे हे सगळे 3D प्रिंटर्स आहेत. पोरं मस्त वेगवेगळ्या गोष्टी 3D प्रिंट करतायत. वाव. सो मागच्या सेमिस्टरमध्ये माझा एक केमिस्ट्रीचा जो क्लास होता त्याच्यामध्ये 500 मुलं होते. 500 मुलं. सो 500 मुलाचं लेक्चर हॉल लागत होतं त्यावेळेला. बाबा. ही जी बिल्डिंग आहे त्याच्यात सगळे माझी इंजिनिअरिंग रिलेटेड कोर्सेस इथं होतात. Right. सो फ्लुइड्स, थर्मोडायनॅमिक्स, बरोबर. हीट ट्रान्सफरचे लॅब्स, मेकॅट्रॉनिक्स, Core कोर जो क्लासेस असतात मेकॅनिकल, सो मेजर स्पेसिफिक बरोबर. जे classes असतात. क्लासेस इकडे सगळे इकडे होतात. वाव. एका वर्गामध्ये किती मुलं असतात? तू म्हटला काही वर्गामध्ये 500 मुलं पण असू शकतात. हो. पण लहान पण वर्ग असतात. लहानपण वर्ग असतात पण तरी पण मोठे असतात. सो माझा सगळ्यात छोटा जो क्लास होता तो 60 मुलांचा होता. 60. आणि सगळ्यात मोठा 500 मुलांचा. पण ऑन ॲव्हरेज 60 ते 100 मुलं असतात लेक्चर क्लासमध्ये. तर आपण वाटलं तर आज जाऊन लेक्चर हॉल बघू शकतो एक माझा. क्लासेस युनिव्हर्सिटीच्या मुलांसाठी आहे. हां, सो एक बरेच कंपनीज आहेत. लिफ्ट कंपनी जी आहे उबर सारखी, त्यांची एक बर्ड नावाचे, सो हे बर्डचे स्कूटर आहेत. आणि ही लाईम नावाची स्कूटर आहेत, सगळ्यात पॉप्युलर आहेत. सो बरेच मुलं ज्यावेळेला त्यांना पटकन लाईक अशी उशीर होत असेल किंवा त्यांना लांब जायचं असेल, ज्यांना चालायचं नसेल, त्यामुळे ते QR कोड इथं असतो, तो स्कॅन करायचा फोननी आणि तुम्ही लाईक $3 तुम्ही 1 माईल ही वापरू शकतात जी आहे ती स्कूटर. $3 एका माईलला. या. बूम. या. तुमचा एक स्टेडियम पण आहे राईट? युटीचं स्टेडियम. हो, युटीचं स्टेडियम आहे. DKR, डॅरल के रॉयल नावाचं स्टेडियम आहे. अँड ॲक्च्युली तो 9th लार्जेस्ट स्टेडियम इन द वर्ल्ड. 9th लार्जेस्ट स्टेडियम इन द वर्ल्ड. या. आणि त्याचं सिटिंग कॅपॅसिटी आहे 101,000 लोकांची. 1,01,000 लोक बसू शकतात. सो आमचा हायेस्ट अटेंडन्स गेम होतं टेक्सास वर्सेस जॉर्जिया युनिव्हर्सिटी. आमची रायव्हलरी आहे टेक्सास वर्सेस जॉर्जिया रायव्हलरी. त्या गेमला 109,000 लोक आले. 1,09,000 लोक स्टेडियम मध्ये मॅच बघितली. त्याच्यातले भरपूर जण उभे राहून बघितले. भरपूर लोक उभं राहून. आणि 3 तासाचा साधारण लागतो एक गेम व्हायला. जो फुटबॉलचा कल्चर जो आहे तो मी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आला तेव्हा मला वाटलं की एवढं नसेल. पण ज्यावेळा तुम्ही पहिला गेम तुमचा अटेंड केला तेव्हा तुम्हाला कळतं की कॅम्पसचा किती लाईक म्हणजे शाळेचा ॲज अ होल किती इंटरकनेक्टेडनेस आहे आणि कल्चर आहे. कारण जो फुटबॉल आहे तो फक्त आपल्यासाठी असं स्पोर्ट नाही आहे, इट्स अ रेप्रेझेंटेशन की आपली युनिव्हर्सिटी कसं टुगेदर वर्क करते आणि आपलं पॅशन आणि कल्चर जे आहे ते आम्ही खूप असं खुश होतो त्याच्यामुळं. एक आयडेंटिटी पण आहे राईट. बरोबर. सो दुसरे बिगेस्ट टीम्स आहेत विमेन्स व्हॉलीबॉल. ऑब्व्हियसली मी म्हणलं 4 टाइम नॅशनल चॅम्पियन्स आहोत आम्ही. पण त्याच्यापेक्षा सोडून सगळ्यात पॉप्युलर टीम आमची अजून एक आहे टेक्सास बास्केटबॉल. मेन्स बास्केटबॉल खूप पॉप्युलर आहे आणि इनफॅक्ट बऱ्याच लोकांना आवडतं टेक्सास बास्केटबॉल. कारण एक अलमनाय आहे UT मधला जो NBA ला गेला, त्याचं नाव आहे केविन ड्युरँट. ओ, केविन ड्युरँट UTचा आहे? येस. वाव, मला माहित नव्हतं. हो. सो अरे तो तर आणि तो MVP आहे बाबा. या. सो तो ही वॉज अ लॉंग हॉर्न आणि तो इथनं ग्रॅज्युएट झाला. सो त्याने बरंच ट्रान्सफॉर्म केला आमचा जो प्रोग्राम आहे टेक्सासचा. आणि तो बऱ्याच वेळा येतो इथं, मुलांना भेटतो आणि प्रोग्रामला मदत करतो. बापरे, भरपूर चालायला लागतं बो. हो. सो आता आपण डॉर्म टू इंजिनिअरिंग बिल्डिंग टू परत डॉर्म 1 माईल पूर्ण होतं एक्झॅक्टली. सो हे मी जे म्हणलं ते ही एक 24/7 वेंडीज आहे. ते आपण हॉस्टेलच्या आत एंटर केलेली आहे. ओके, आता आपण हॉस्टेलच्या आतमध्ये मित्रांनो आणि यश म्हणतो की हे जे वेंडीज आहे हे 24 तास चालू असतं. रात्री तुम्हाला 3 वाजता भूक लागली अभ्यास करता करता, इथे या वेंडीज मध्ये बर्गर वगैरे मिळतात. सगळे बर्गर्स, चिकन नगेट्स, चिकन सँडविचेस सगळं मेकडीचं काइंड ऑफ. आणि इथे असे छोटे मार्केट्स वगैरे. हा. सो हे जस्ट सिटी मार्केट हे युनिव्हर्सिटी रन काइंड ऑफ थिंक ऑफ इट एज लाईक गॅस स्टेशन विदाउट गॅस. बरोबर. गॅस स्टेशन, सोडाज, स्नॅक्स सगळं जे काय आहे ते हे. आणि इथं एक तुम्ही बघाल हे आहे जेस्टर सिटी लिमिट्स. सो ह्या हॉस्टेलचं नाव आहे जेस्टर. सो जेस्टर इज स्प्लिट इन टू 2 पार्ट्स, ईस्ट आणि वेस्ट. आणि त्या वेस्ट सेक्शनला 2
डायनिंग हॉल आहेत. हा एक खालचा जो दिसतोय हा जेस्टर सिटी लिमिट्स, आणि जर वर तुम्ही बघितलं जिथं मुलं बसलेत तो सेकंड डायनिंग हॉल आहे. त्याचं नाव आहे J2 किंवा जेस्टर 2, कारण इट इज ऑन द सेकंड फ्लोर. ओके, सो हा बेसिकली डायनिंग हॉल आहे. इथं सगळं फूड आणि ओपन बफे, भरपूर कल्चरचं फूड ऑप्शन्स फ्री. आणि हे सगळं तू म्हटलं त्या डॉर्मच्या कॉस्ट मध्ये कव्हर्ड असतं. सो तुम्ही जर डॉर्म मध्ये रेसिडेन्स म्हणून राहिला तर तुम्हाला हे फ्री मिळेल. सो तुम्हाला जेव्हा तर हे रिसर्च ऍडवायझर्स, रेसिडेन्शियल ऍडवायझर, सो ते भरपूर मदत करतात मुलांना. म्हणजे हॉस्टेलमध्ये काही प्रॉब्लेम असला, काही क्वेश्चन्स असले तर तुम्ही यांना जाऊन विचारायचं. एक्झॅक्टली. आणि बेस्ट ऑफ त्यांचे एफर्ट्स आणि जे काम असतात ते इथले स्टाफ जे असते ते त्यांना वोट करतात की ऑफ द मंथ कोण आहे. सो दर मंथला एक नवीन ही पेड पोझिशन आहे, राईट? पेड पोझिशन असते. आणि चांगलं कसं आहे की तुम्ही जर RA झाला तर तुम्हाला इथं राहायला फुकट. का म्हणतो? तुम्हाला 14,000 ची जी फी आहे ती माफ. ओके, आता इथून ऍक्सेस फक्त ज्यांना हे असेल. सो माझ्या कार्डवरती फक्त मला हाच फ्लोर एंटर करता येतो. सो जे लोक, आता मी जर प्रयत्न केला 5th फ्लोअरला एंटर करायला, मला नाही उघडता. सो जर तुम्ही ह्या फ्लोअरवरती राहतात तरच तुम्ही जाऊ शकता, विच इज अनदर ऍस्पेक्ट ऑफ सेफ्टी. सिक्युरिटी चांगलं आहे ना. बरोबर आहे. कोणी व्यक्ती तुझ्या फ्लोअरवर येऊ नाही शकत. बरोबर, विदाउट द ऍक्सेस. मग ही आता तू जे म्हटला ती विंग सारखं. सो ही जी आहे ही मेन्स विंग आहे. आणि त्या साईडला सुरुवात होईल. सो म्हणजे हा मध्ये जो एरिया दिसतो ती सुरुवात, ती मुलगी चालली तिकडे त्या विमेन सेक्शन, आणि हा जो सेक्शन आहे आणि थोडासा सेक्शन त्या साईडला तो मुलांचा आहे. आणि दोन्ही बाजूला रूम्स आहेत. दोन्ही बाजूला रूम्स आहेत. आणि वन्स इन अ वाईल जिथे रेस्टरूम्स आहेत तिथं आत अशी कबी असते. आणि ह्या आत कबीच्या राईटला वळलं तर अजून रूम्स आहेत. ओके, रेस्टरूम शेअर्ड असतात. रेस्टरूम शेअर असतात. कम्युनल रेस्टरूम्स असतात. आणि त्याच्यात लाईक 4 शॉवर असतात आणि 3 स्टॉल असतात. चला आता आपण बघूयात UT ऑस्टिन मधली यशची रूम. वाव, व्हेरी नाईस मॅन, अमेझिंग. भरपूर मोठी आहे रे. हो, डॉर्म साठी बऱ्यापैकी मोठी आहे. दॅट्स प्रिटी ह्यूज. आणि इथे जागा मिळते. तुझा हा आहे का? हा आहे. सो ही माझी साईड आहे. ही तुझी साईड आहे. सो माझं इथं PC वगैरे आणला. सो मी माझं PC आणलाय. इंजिनिअरिंगसाठी CAD खूप करायला लागतं, सिम्युलेशन करायला लागतात. सो म्हणजे लागत नाही तुम्हाला PC आणायला, तुम्ही इथले कम्प्युटर वापरू शकतात. पण बरं होतं की लाईक ओके मला आता रिलॅक्स करायचंय, मला घरी जायचं आहे, लाईक इथनं करू शकतो. सो हा बंक बेड जो आहे तो लॉफ्टेबल बेड म्हणतात त्याला. सो म्हणजे तुम्हाला वर करता येतो की तुम्हाला हवा असेल तर खाली पण ठेवता येतो बेड जो आहे तो. आम्ही असं चूज केलं माझ्या आणि रूममेटनी असं करायला, कारण हे वर ठेवलं बेड आणि इथं खाली त्याच्या जर डेस्क स्पेस ठेवलं की मध्ये आवरायला जागा मिळते. बरेच चेअर मी आणलेली आहे. आम्ही आणलेले चेअर्स आहेत. डेस्क, हे सगळं, हा स्टोरेज कॅबिनेट इथला, फ्रीज, मायक्रोवेव्ह, हे सगळं. फ्रीज आहे. फ्रीज, मायक्रोवेव्ह. फ्रीज आहे मित्रांनो बघा रूम मध्ये. आणि मायक्रोवेव्ह पण त्यांनीच दिलाय. मायक्रोवेव्हनी पण त्यांनीच दिलेला आहे. वा, म्हणजे तुला काही पटकन गरम करायचं. ज्या तुम्ही येतात पहिल्यांदा त्याला रेसिडेन्शियल जे ऍडवायझर असतात ते रिक्वायर करतात की तू आणि तुमचा रूममेट आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे. की गेस्ट जर आणायचे असेल तुम्हाला तर तुम्ही कसं इन्फॉर्म करणार रूममेटला की मी ऍडव्हान्स मध्ये सांगणार 24 आवर्स आणि तू त्याला सांगणार की किती लोक येणार, किती वाजेपर्यंत किंवा काय, हे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लिहायचा. की सांगायचं की ओके तू ह्या आठवड्याला क्लीन करायचं, मग मी पुढच्या आठवड्याला क्लीन करणार. असं जे आहे हे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ऑफ की तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कसे एकमेक वर्क करतात तसं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लिहायचा आणि दोघांची सही करायची त्याच्यावरती. सो मग ते एक डॉक्युमेंट असं राहणार की ओके हे अशी ड्युटीज आहेत असं आपण एग्रीमेंट केलेलं आहे. सो सपोज फ्युचरमध्ये जर काय प्रॉब्लेम आला किंवा काय झालं तर आपण RHवर मीट करू शकतो. आणि इट्स नॉट लाईक सिरियस की लाईक जर कॉन्फ्लिक्ट झालं की कॉन्फ्लिक्ट होतात, पण कसं की ॲट दी एंड ऑफ द रूममेट तुमचा मित्र असतो. सो यू हॅव सो इनफॅक्ट ड्युरिंग द डे, सो म्हणजे फ्रॉम 6 AM to 11:59 PM गेस्ट असू शकतात तुमच्याकडं त्याच वेळामध्ये. 12च्या नंतर, सो म्हणजे रात्र जेव्हा सुरू झाली तेव्हा तुम्हाला रजिस्टर करायला लागतो गेस्ट. सो म्हणजे तुमचं जर ओव्हरनाईट गेस्ट असेल तर तुमच्या रूममेट जर असेल तुमच्याकडे तर त्यांचं रिटर्न परमिशन लागतं आणि त्यांचं बॅकग्राऊंड चेक करून त्यांचं रजिस्ट्रेशन करायला लागतं डाऊनस्टेअर्स. त्यांचं म्हणजे लाईक त्यांना जर राहायचं असेल इथं तर यू हॅव टू डू दॅट, त्यांना राहावं म्हणून. आता रूम तर मला फार छान आवडली. तुम्ही कपडे कुठे धुतात? कॉमन वॉशर ड्रायर? सो प्रत्येक फ्लोअर वरती 2 वॉशर ड्रायर रूम असतात. बघूया आपण. सो परत बघाल तुम्ही की स्टडी रूम, इथे पण स्टडी लाउंजेस. सो लाईक युनिव्हर्सिटीला भरपूर आवडतं मुलांना ऑपॉर्च्युनिटी द्यायला, अभ्यास करायला किंवा कॉल्स घ्यायला जे काय ते. आणि हा आपला लॉन्ड्री रूम.
ओ, कपडे धुवायला मित्रांनो लॉन्ड्री रूम मध्ये यायचं. ओके. आणि हे फ्री असतं मुलांसाठी. हो का? 2 वॉशर्स आणि 2 ड्रायर्स. ही स्मॉल लॉन्ड्री रूम म्हणतात. आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या विंगला बिग लॉन्ड्री रूम असतं, त्याच्यात 4 वॉशर्स आणि 4 ड्रायर्स असतात. तुला फक्त तुझं लिक्विड घेऊन यायचं. हा, फक्त लिक्विड किंवा तुमचे टाईट पॉड असेल तर टाईट पॉड किंवा ड्रायर शीट्स हे फक्त आणायचं तुम्ही, ते करता येतं. आणि तुम्ही जर इथं बघितलं तर इथं हे ड्रॉवर जर उघडला तर इथं आयर्निंग बोर्ड आहे. आणि सपोज जर तुमच्याकडे आयर्न जर नसेल मग तुम्ही फ्रंट डेस्कला जाऊ शकतात आणि आयर्न रेंट करू शकतात फॉर फ्री. तुम्हाला जर आयर्न करायचं, जसं काय काय मुलांना जॉब इंटरव्ह्यू असतो की इंटर्नशिपचं ऍप्लिकेशन असतं, त्यांना आयर्न करायला लागतं मस्त टकाटक, तर त्यांना तिथं करता येतं इस्त्री. आणि तुम्हाला जर सपोज बरेच मुलं असतात तिथे जे येतात त्यांच्याकडे पैसे नसतात सूट घ्यायला किंवा असे फॅन्सी शूज घ्यायला किंवा काय, तर तुम्ही जर व्हिजिटर सेंटरला गेला तर तिथं तुम्हाला ते पास देतात एक, आणि तुम्ही जाऊन रेंट करू शकतात सूट टाय जे काय लागत असेल तुम्हाला, 3 पीस टाय काय, आणि ते फुकट मुलांसाठी. व्हेरी नाईस. ओके, UT ऑस्टिनच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल थोडंसं बोलूयात यश. ओके, या सो ऑब्व्हियसली आता वन ऑफ द टॉप मोस्ट रेप्युटेड कॉलेज आणि युनिव्हर्सिटी आहे, तर ऍडमिशन प्रोसेस थोडीशी ऑब्व्हियसली काय म्हणतात अवघड असणार किंवा रिगरस असणार. हो, बरोबर आहे. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? या सो माझा एक्सपिरियन्स कसा होता की ॲप्लिकेशन प्रोसिजर तू म्हणलास तसं बऱ्यापैकी इंटेन्सिव्ह असतो. सो पहिल्यांदा तुम्हाला कॉमन ॲप नावाचं ॲप्लिकेशन असतं जिथं एक एसे असतो, मोठा लिहायचा असतो तो एसे. सो तो एक एसे तुम्हाला लिहायला लागतो. ओके. आन्सर करायला येतात क्वेश्चन तुमच्या फॅमिलीच्या बद्दल, इन्कम जे काही जेनेरिक असतं त्याच्याबद्दल. मग त्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी स्पेसिफिक एसे असतो एक. सो म्हणजे युनिव्हर्सिटी डिसाईड करते की आमच्या मुलांना आम्हाला हे क्वेश्चन्स हवेत आन्सर करावे. ते सगळ्यांनी आन्सर करायला पाहिजे. सो एसेसाठी 3 टॉपिक्स असतात, 3 प्रॉम्प्ट असतात. त्या 3 प्रॉम्प्ट मधले तुम्ही एक पिक करू शकता एसे लिहायला. ओके. एसे झाल्यानंतर 3 शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात, म्हणजे 1 पॅराग्राफ रिस्पॉन्सचा तुम्ही लिहायचे, आणि ते पण क्वेश्चन्स तसे तयार केलेले असतात. सो असं मोठी अशी इंटेन्सिव्ह प्रोसिजर असते. आणि त्याच्यानंतर सपोज जर तुम्हाला स्कॉलरशिप्स हवे असतील, म्हणजे पैसे थोडेसे कमी करायला किंवा तुमच्या ॲडमिशनचे ट्युशनचे, तर त्याच्यासाठी ऑनर्समध्ये तुम्हाला मिळायला लागतं. सो मग ऑनर्सचा सेपरेट एसे असतो अजून एक करायला, आणि त्याला अजून सेपरेट शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स असतात. सो लिहिणं खूप असतं, आणि त्याच्यामध्ये कसं की तुम्हाला दाखवायला लागतं की तुम्ही फक्त असं मुलगा नाही आहे जो अभ्यास करू शकतो आणि जो हुशार आहे बुक्समध्ये, पण असं पण तुम्हाला दाखवायला पाहिजे की मी व्हॉलेंटिअर करतो किंवा मी ऑर्गनायझेशनमध्ये प्रेझेंट असतो किंवा मला लोकांना मदत करायला आवडती, किंवा जे काही तुमच्या रेझ्युमीवरती आहे त्याच्यापेक्षा आपण दुसरं पण काहीतरी करतो. म्हणजे एक एक्स्ट्रा करिक्युलर वर पण भरपूर एम्फसाइज करायला. आणि हे तर सगळं तू म्हटलं यश, हे तर तू म्हणजे ऍप्लिकेशन प्रोसेस म्हणतोय, पण त्याच्या अगोदर पण तुझे म्हणजे हायस्कूलचे मार्क्स आणि तुझं स्कूलिंग मधलं तुझं ओव्हरऑल ग्रेड वगैरे ते पण इम्पॅक्ट होतच असणार. खूप इम्पॅक्ट होतो. सो म्हणजे तुमचा जीपीए फोरफ्रंटला असतो किंवा तुमचा जो रँक असतो, सो म्हणजे पर्सेंटेज तुमचे टॉप आहात का, तुम्ही टॉपर आहात का क्लासमध्ये, ते पण मॅटर होतं. कारण जी शाळा आहे एस्पेशली युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ॲव्हरेज जे मुलं असतात इथले टेक्सासमध्ये, ते ग्रॅज्युएट झाले त्यांच्या क्लासमधले ॲज अ टॉप 5% त्यांच्या क्लास ऑन ॲव्हरेज. हा ऍडमिशन वेलकम सेंटर आहे. ज्या मुलं येतात त्यांचं बघायला की त्यांना इथं यायचं का हे युनिव्हर्सिटी ऍडमिशन घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले इथे यावं लागेल. येस. ओके. सो ऍडमिशनच्या वेळेस इथे येऊन बेसिकली तुम्हाला सगळी माहिती मिळेल. सो माहिती जे काय आहे तर बरंच, आणि हे जे काम करतात लोक दिसत आहेत हे स्टुडंट्सच आहेत. सो म्हणजे त्यांना सगळ्यात जास्त इनसाइड इन्फॉर्मेशन माहिती असतं कोर्सेसच्या बद्दल, कॅम्पसच्या बद्दल, ते सगळं तुम्हाला सांगू शकतो. तर मित्रांनो, ही होती UT ऑस्टिन, जे अमेरिकेतलं वन ऑफ द टॉप मोस्ट कॉलेज आहे, त्याची टूर. थँक्यू सो मच यश, तू आम्हाला सगळं दाखवलं. आपण तुझं डॉम बघितलं, आपण लायब्ररी बघितली, आपण तुझे क्लासेस कुठे होतात ते बघितलं, आपण क्लॉक टॉवर बघितलं. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. जर एखादा नवीन विद्यार्थी आहे आणि दे आर व्हेरी एक्सायटेड अबाउट UT ऑस्टिन, तर अशा आपल्या मराठी विद्यार्थ्याला काय सांगशील तू? मी म्हणेल की कधी गिवअप करू नका. ऑलवेज म्हणजे फुल जे काही तुमचे एफर्ट आहेत ते सगळे एफर्ट द्या तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये, आणि जे काय तुम्ही कराल, जिथे कुठे जाल तुम्ही तिथं 100% तुमचं जे काय तुम्ही बिलीव्ह करतात ते सगळ्या लोकांना दाखवा.
आणि कधी तुमचे रूट्स विसरू नका. तुम्ही मराठी आहात ते कधी विसरायचं नाही. जरी अमेरिकामध्ये आला, जरी ऑस्ट्रेलियामध्ये आला, तरी सगळ्यात लक्षात ठेवायचं की तुम्ही कुठनं आलेला आहे. वा, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच वन्स अगेन यश. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.